पुण्यातील कोंढवा रेप केसमधील तपासादरम्यान संबंधित युवतीनं दिलेली फिर्यादच खोटी निघाल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार प्रचंड संतापले। आज पहिल्यांदाच त्यांनी यावर जाहीर भाष्य केलेलं आहे। पुण्यात महिला सुरक्षित नाहीत असा खोटा नरेटिव्ह कुणी सेट करू पाहत असेल तर पोलीस ते अजिबातच सहन करणार नाहीत असा सज्जड दमच त्यांनी भरलेला आहे। पाहूयात। कोंढवा बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट। फिर्याददार तरुणीची तक्रारच निघाली खोटी। पोलीस तपासातून अखेर सत्य समोर। पुण्याच्या कोंढव्यातील बलात्कार प्रकरणाच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। मात्र आता या प्रकरणातील फिर्यादच खोटी निघाल्याचं उघड झालंय। पोलिसांनी त्या मुलाला तक्रारदार महिलेसमोर उभं करताच तिची बोलतीच बंद झाली आणि आपण मानसिक तणावातून खोटी फिर्याद दिल्याचं तक्रारदार महिलेनं कबूल केलं। पण या प्रकारामुळे अख्खं पुणे शहर आणि पोलीस खातं बदनाम झालं त्याचं काय असा सवाल उपस्थित केला जातोय। म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या बलात्काराच्या खोट्या तक्रारीचं भांडवल केल्यावरून विरोधकांना झोडपून काढलं। सांगता राहिलो कोंढव्याला जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर जे कोणी सरकार असतं, जे कोणी राज्यकर्ते असतात, पोलीस यंत्रणा असते, एवढे का टीका सुरू होते। बघा कायदा सुव्यवस्थेचे खेळखंडोबा झालाय, झेंडे उडाले, अमकं झालं तमकं झालं। थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न, पेशन्स आपण कुणीच ठेवत नाही। काल रात्री उशिरा रिपोर्ट असा आलेला आहे, तो मुलगा आणि ते मित्रमैत्रिणी होते। तो मुलगा मुलगी नेहमी भेटत होते। हिनच त्याला घरी बोलवलेलं होतं। स्प्रे वगैरे काही मारलेला नव्हता। त्यांच्या दोघांच्याही जे मोबाईल होते त्याच्यामध्ये दोघांचे एकमेकांचं संभाषण नेहमी चालायचं। नेहमी ते फोटो काढायचे। म्हणजे किती लगेचच सगळ्यांनी त्याच्याबद्दल एक आहे। महिलांच्या बाबतीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली असली पाहिजे। वेळोवेळी त्याबद्दलचे कायदे करण्याचा प्रयत्न आपण करतो, त्याच्यातनं कडक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असतो। अशा प्रकारचे प्रसंग घडल्यानंतर पुढचे ज्या गोष्टीचा निकाल लागेपर्यंत, केस चालते परंतु तोपर्यंत त्याला मकोका सारखा कलम लावलं पाहिजे। अशाही प्रकारची चर्चा परवा आमच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये केली। ते तपासून विधिवत न्याय कायद्याला पाहायला सांगितलेलं आहे। आता अजित पवारांनीच कोंढवा बलात्काराचं सत्य जगासमोर मांडण्याचे आदेश दिले म्हटल्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही खोटं नरेटिव्ह सेट करणाऱ्यांना सज्जड दम दिलाय। ज्यावर पुणे शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नरेटिव्ह तयार करण्याची काही लोक प्रयत्न करत होते आणि आम्ही 24 तासाचे आतच करून दाखवली की ही कंप्लेंट जे महिलांनी दिली होती ते पूर्णपणे खोटी आणि ते दिशाभूल करणारी, पोलिसांकडून माहिती लपवण्याची ही प्रकार केली होती। आणि अशा प्रकारची काही गोष्टीवर पुणे शहराचे जे लौकिक आहे, पुणे शहर एक सेफ सिटी म्हणून त्याची ओळख आहे, यावर कोणी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याची प्रयत्न करू नका। पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षमतेने शहराला कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे। खरं तर महिला अत्याचाराच्या बाबतीत आपले कायदे आणि भारतीय समाज मन देखील अतिशय संवेदनशील आहे। पण केवळ सूड भावनेतून काही महिला अशा खोट्या बलात्काराच्या तक्रारी दाखल करत असल्यास ते गंभीर आहे। म्हणूनच महिला अत्याचाराच्या खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या महिलांचं करायचं तरी काय असा प्रश्न आहे। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।